बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। उद्या तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। उद्या दुपारी 12 ते 2 या वेळेत एक्सप्रेसवेवर ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे। या दरम्यान ओव्हरहेड गॅन्ट्रीचं काम सुद्धा करण्यात येणार आहे। या काळात मुंबईकडे जाणारी वाहतूक किवळे ते देहू रोड मार्गे, सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे मुंबई अशी वळवण्यात आली आहे। या कालावधीत एक्सप्रेसवेवरून जाणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं। तुम्ही मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया परिसरात फिरायला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी। गेटवे ऑफ इंडियाचा परिसर पर्यटकांसाठी 5 दिवस बंद करण्यात आलाय। सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। पोलीस विभागाने राज्यातील समुद्र किनाऱ्यांवरील पर्यटन स्थळांवर बंदोबस्त वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्राच्या हरिहरेश्वर किनाऱ्यावर एक संशयित बोट आढळल्यानंतर मुंबईतील अतिशय महत्त्वाचं पर्यटन स्थळ असलेल्या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पर्यटकांसाठी आतमधला परिसर जो आहे तो बंद करण्यात आला। आपण सध्या बघतो आहोत की आतमधला भाग जो आहे तो सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। हरिहरेश्वर इथे एक संशयित बोट आढळलेली होती ज्याच्यामध्ये AK-47 आणि काही काडतुसं आढळण्यात आलेली होती। आता सध्या ते संपूर्ण प्रकरण चौकशीसाठी NIA कडे सोपवण्यात आलेलं आहे, परंतु त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या जे पर्यटन स्थळं आहेत त्या स्थळांवर सुद्धा झालेला दिसून येतो। दरम्यानच्या काळामध्ये 26/11 सारखा पुन्हा एकदा हल्ला करण्याची धमकी सुद्धा महाराष्ट्र सरकारला देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा पर्यटन क्षेत्र असलेल्या हा महत्त्वाचा जो भाग आहे गेटवे ऑफ इंडिया, कारण आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये 26/11चा हल्ला झाला होता आणि मुंबई ही कायमच अतिरेक्यांच्या टार्गेटवर असते आणि त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडेकोट करण्यात आलेली आहे। आणि हा बाहेरचा जो भाग आहे या बाहेरच्या भागामध्ये पर्यटक आपल्याला उभे असलेले दिसून येत आहेत। हे बहुतेक पर्यटक बाहेरूनच हा संपूर्ण परिसर बघतात। आणखी किती दिवस अशा पद्धतीने गेटवे परिसर बंद राहील हे तुर्तास तरी सांगणं कठीण आहे, परंतु सध्या तरी आपण पाहतोय गेल्या 5 दिवसापासून हा संपूर्ण परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोवेलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बातमी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचे। राज्यात सध्या कंत्राटी सीएम असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावलाय। त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले। आपण कंत्राटी सीएम आहोत असं सांगत राज्यांच्या विकासासाठी आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आपण कंत्राटी सीएम असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। कंत्राटी मुख्यमंत्री आहे ना, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट मी घेतलेलं आहे। हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे आणि गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं आणि त्यांचे अश्रू पुसण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे। लोकांमध्ये मिसळून त्यांचं दुःख दूर करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे। बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे आणि बहुजनांच्या सर्वांगीण विकासाचं देखील मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे। असंघाशी संघ करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सभागृहात तुफान फटकेबाजी केली आहे। विरोधी पक्षनेते पदावरून त्यांनी जयंत पाटील आणि अजित पवार यांना टोले लगावलेत। सभागृहात अनेक मुद्द्यांना हात घालत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चांगलीच टोलेबाजी केली आहे। पाहूया। तुम्ही किती पाठच्या रांगेत होते, बरोबर? अरे तुम्ही काल बोलले ना, असं काय करता? आता नीती आयोगाच्या बैठकीला मी गेलो होतो। दादा तुम्हालाही माहित आहे सगळं, तिथे किती महत्वाची बैठक असते। मी त्या ठिकाणी काय काय मुद्दे मांडले
हे जर तुम्ही जर काल सांगितले असते तर बरं वाटलं असतं. आणि टीका करताना तेही थोडं बोलले असते, बाबा नाही नाही मागे उभा राहिला पण त्यांनी आपल्या राज्यासाठी हे मागितलं ते मागितलं. हजारो कोटी रुपये आपल्याला तिकडे त्यांनी देऊ केलेले आहेत. आता तुम्ही ज्यावेळेस मी राष्ट्रपतीचा काल बोललो, मी राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळेस मी तर पहिल्या रांगेत होतो. आता फोटो काढायच्या तिसऱ्या रांगेत असलो याचं कमीपणा वाटण्याची कारण नाही, कारण रांग महत्वाची नाही, काम महत्वाचं आहे ना. खूप आरोप करतात रोज, कोणी गद्दार कोणी काय रोज तिकडे. आता 3 दिवस गद्दार गद्दार खोके खोके चालले होते. तुम्ही पण ते 50-50चं, मला तर तुमच्याकडून अपेक्षा नव्हती ते बिस्किटचा 50-50, तुम्ही पण त्या पोरा टोरांबरोबर लागले. काय कसं आहे, 3 दिवस आमचे लोक आले का तिथे? बिलकुल नाही आले. आता 4थ्या दिवशी गेल्यानंतर आता जेव्हा तुमचे लोक होते तिकडे आमचे लोक कोणी गेले नाही गेले. आता त्या काल गेल्यानंतर आता गेलेत, घोषणा देत आहेत, ठीक आहे. आता तुमचे सगळे लोक गेले, त्यांच्या मागे उभे राहिले आणि मागे उभे राहिले तोपर्यंत ठीक होते. ते पुढे गेले असे चारी बाजूनी असं रोहित पण तिकडे पाठी होता थोडा, पण हा होता तो वरचा मिटकरी, तो आला आणि तिथे कळ काढायला लागला. काय यांच्या घोषणा झाल्यानंतर जायला पाहिजे होतं ना. आता हे सगळं असं जर केलं, काँग्रेसचं बिचाऱ्यांचं काय त्याचं पहिलं पण प्रॉब्लेम होता. नाही काय झालं, बाळासाहेब माझ्याकडे बोलायचे, हे काय चालू आहे. मी बोललो ठीक आहे, आता माझ्या हातात सगळं नाही ना, माझ्या हातात असलं तर मी केलं असतं. आता इकडे त्याला इकडे घेऊ इकडे घेऊ का? नाही कसं आहे, नाही कसं आहे याच्यामध्ये आता परिस्थिती कसं आहे, काँग्रेसची स्थिती पाहून येते दया. खरं म्हणजे परिस्थिती वाईट म्हणजे असं बोलत नाही मी. महाविकास आघाडीची पूर्ती गेली रया, दादा आणि अंबादास बसले, काँग्रेसवाले हात चोळत बसले, इकडे हे आणि वरती अंबादास. विचारलं तुम्हाला? नाही विचारलं का सांगा बरं? नाही तुम्ही तर जाहीरपणे बोलले ना बाहेर, हे चूक, आम्हाला विश्वासात नाही घेतलं म्हणून. आणि त्यावेळी इंदिराबाईंच्या हाताची होती एकेकाळी किती वट, टोमणे सेनेबरोबर आता नुसती झाली फरफट. चालेल हा, आठवले आहेत ना थोडे. मुंबईतील बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांचा घरांचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. आपल्या हक्काची घरं व्हावीत यासाठी मुंबईतील वरळी इथल्या बीडीडी चाळीत राहणारे पोलीस अनेक दिवसांपासून पाठपुरावा करतात. ठाकरे सरकारनं पोलिसांना 25 लाखात घरं देण्याचा निर्णय घेतला होता, पण नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे सरकारनं पोलिसांना त्यांच्या हक्काची घरं 15 लाखात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. बीडीडीचा पोलिसांचा तो पुनर्विकासाचा सुरू आहे ना, मी चांगलं बोलतोय बाबा. असं काय यामध्ये 1/1/2011 पूर्वीच्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न आहे. ही 2200 घरं मालकी तत्वावर द्यायचा विषय आहे ना, मालकी तत्वावर 2200 घरं पोलिसांना. पण त्यांची किंमत आता पोलिसांना परवडणारी नाही. म्हणजे 50 लाख, मग नंतर 25 लाख आपण आले होतो ना. तर या घरांची किंमत कमी करून आता प्रत्येक सदनिका ही फक्त 15 लाख रुपयामध्ये आपण त्यांना देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो आहोत. पोलिसाला त्याचा चांगला निवारा असला पाहिजे, त्याचं कुटुंबाची चिंता त्याला ड्युटी करताना असता कामा नये. यासाठी हे शासन जे आहे या पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम हाती सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या एजन्सीला एकत्र घेऊन आपण हे जे काही टार्गेट आहे, पोलिसांना आवश्यक जेवढी घरं आहेत ही घरं देण्याचा निर्णय आपण घेतलाय. राज्य सरकारनं मुंबईच्या वरळी बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाखात मालकी तत्वावर घरं देण्याचं मान्य केलंय. या परिसरातील पोलीस कुटुंबियाची याबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. जेवढे पोलीस कुटुंबीय इथे राहतात त्यांची म्हणजे ऐपत आहे काही 15 लाख रुपये जे आहे ते सुद्धा तुम्हाला जास्त वाटते? जास्त वाटतं असं, कारण काय आता बहुतेक लोक रिटायर झाल्या का आता जवळजवळ 20-25 वर्ष झाले, तेव्हा काय एवढे पैसे लोकांना नव्हते मिळालेले. काही जण आता नोकरी आहेत त्यांना थोडेफार भरती म्हणजे काहीतरी कर्ज काढून भरतील,
तरी पण आता तर सध्याची परिस्थिती अशी आहे की कोण आजारी आहेत, कोण नाही आहेत, कोण मुलं कामावर नाहीत, कोण असतील व त्याच्यात सुद्धा त्यांचं आहे. पण आता सरकारने जे मानलंय ते बरोबरच आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कारण जे नवीन सरकार आलं ते त्यांनी चांगलीच हे 2-3 दिवसामध्ये चांगलंच हे केलं. जे जाता त्या सरकारने 25 लाखाची घोषणा करून गेलेली, त्यांनी कसली लेखी पण दिली नव्हती आम्हाला फक्त एक लटकून गेलेले होते. फक्त 25 लाख द्यायचे आणि ते सरकार आमचं गेलं. मग आता जे आमचे नवीन सरकार आले त्यांनी आता आम्हाला जे 15 लाखाची घोषणा केली आहे त्याच्यासाठी मी खूप आनंद आहे आणि आम्ही ह्याच्यावरनं मीन्स सगळे भरू शकतात आम्ही ते 15 लाखची अमाऊंट. सगळ्यांची शक्यता वाटतंय तुम्हाला आता हा निर्णय जो हा सगळेजण मान्य करतील असं वाटतंय? सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांच्या सर्वांचे मी आभार मानते की गेल्या सरकारने आम्हाला 50 लाखावरून 25 लाखापर्यंत आणलं आणि या सरकारने आता 15 लाखापर्यंत आणलं. पण तोंडी आम्हाला न सांगता, कारण कसं सरकार बदललं की पुन्हा अमाऊंट चेंज होते, मग लेखी आम्हाला काहीतरी पुरावा पोलिसांना देण्यात यावा. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल सभागृहात एकनाथ शिंदे यांना आपल्या घराशेजारील डान्स बार बंद करण्याची विनंती करून निशाणा साधला. यावर आज एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना सगळेच बार बंद असल्याचं उत्तर दिलंय. पाहुयात. किंवा लोकप्रतिनिधींनी डान्स बार सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर काही काळ बार बंद केले जातात, कारवाई केली जाते आणि प्रकरण थंड झाल्यानंतर अध्यक्ष महोदय पुन्हा बार जोरामध्ये त्या ठिकाणी सुरू होतात. म्हणून मुख्यमंत्री महोदय हा गंभीर मुद्दा आहे आणि याचा आपल्या भाषणामध्ये उल्लेख केल्यामुळे मी त्याचा उल्लेख केला. आपण मुख्यमंत्री आहात त्यामुळं ह्याला जालीम काय उपाय करायचा असेल तर तो आपण करावा. कोणी त्याच्यातनं पळवाट काढता कामा नये, त्यांना जागा न ठेवता हे बार बंद करावेत. अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या भगिनी वर्गाकडनं मी ही मागणी ह्या माता भगिनींच्याकडनं 21ची ती बातमी आहे, त्यामुळे तेव्हा आम्ही नव्हतो तिकडे 21 मध्ये. तेव्हा बरोबर ना, 2021 मध्ये आपणच होता तिकडे. तुम्ही एवढा क्राईम रेट आणि ते सगळं वाढलेलं आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे, दाखले दिलेले आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ठाण्यातले डान्स बार सगळे म्हणजे जे बंद आहेत ते पूर्वीचं ते व्हिडिओ क्लिप दाखवत होते आणि यांना माहीत आहे, आव्हाड आपले जितेंद्र आव्हाड साहेब आहेत त्यांना माहीत आहे ते तिकडे. अरे मी काय तुमच्याबद्दल वाईट बोलत नाही. शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. भाजप राष्ट्रीय पक्ष आहे की चोर बाजार, असा बोचरा सवाल त्यांनी केलाय. त्यासोबतच एकनाथ शिंदेंवर देखील खोचक टीका सुद्धा केली आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून येणाऱ्या भाजपकडून दुसऱ्या पक्षांमधील आमदार, खासदार आणि नेते चोरून नेण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केलाय, असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. की दुसऱ्या पक्षाचे नेते आणा, दुसऱ्या पक्षातनं आमदार, खासदार आणा, तेही पुरत नाही म्हणून दुसऱ्या पक्षातनं पक्षप्रमुख चोरा. स्वतःला स्वप्नही पडत नाही पण दुसऱ्याची स्वप्नही चोरा. सगळे आमदार चोरायचे, खासदार चोरायचे, नेते चोरायचे, स्वप्न चोरायचे. तर तुमचा पक्ष की चोर बाजार. आता त्यांचा डोळा मुंबईवरती आहे, मुंबईवरती. म्हणजे दिल्ली मिळाली पण मुंबई पाहिजेच. मी त्याच्यावरती बोलणार आहे. लवकरच आपल्या गटप्रमुखांचा मेळावा मी घेणारच. मी काही सोडत नाही, मी तर उतरलं मैदानामध्ये. मुंबई जिंकायचे. मुंबई महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांशिवाय मतं मिळू शकत नाही. वैफल्यानं ग्रासलेले उद्धवजी ठाकरे साहेब दिसत आहेत आणि त्याच्यामुळे आपण बघता या सगळ्या प्रकरणामध्ये गद्दार, डुक्कर, गटारातले किडे अशा प्रकारची घृणास्पद वक्तव्य करण्याची आणि टोमणे मारण्याचा हा त्यांचा स्थायी भाव आहे. मत्सराने, द्वेषाने बोलले नाहीत तर ते उद्धव ठाकरे कसले. त्याच्यामुळे मला वाटतं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट अशा प्रकारचं उद्धवजी ठाकरे यांचं वैफल्यातनं ग्रासून ही वक्तव्य येताना दिसतात. तुम्ही 2.5 वर्ष कारभार बरोबर केला नाही, तुम्ही 2.5 वर्ष आमदाराला सांभाळलं नाही, तुम्ही 2.5 वर्ष आमदाराचे कामं केले नाही. तुमचं सरकार गेलं. आमदार वारंवार सांगायचे, आम्ही सांगायचो की 75% शिवसेनेचे आमदार नाराज आहे, उद्धवजी लक्ष द्या. 18 महिने उद्धवजी आपल्या घरी राहिले. आदित्यजींनी कधी आमदार खासदाराकडे लक्ष दिलं नाही आणि मग सरकार गेलं, आमदार कंटाळून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अत्याचाराला शिवसेनेचे आमदार कंटाळले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात होते, तर दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते थेट चंद्रावर पोहोचलेत. मनसेच्या 3 कार्यकर्त्यांनी चंद्रावर पक्षाचा झेंडा फडकावलाय. पाहुयात मनसेच्या चंद्रयान मोहिमेचा हा खास रिपोर्ट. Liftoff will start in T-minus 10 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. We have ignition. मुंबईतून हे यान अवकाशात झेपावलं आणि मनसेचे झेंडे घेऊन 3 अंतराळवीर थेट चंद्रावर पोहोचले. हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतलेल्या मनसेनं आता जग जिंकायला सुरुवात केली आहे. चंद्रावर जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाचे झेंडे फडकावले. मनसेच्या चंद्रयान 3 मोहिमेतून हे तिघे चंद्रावर पोहोचले. चंद्रावर जाण्याची संधी त्यांना मिळाली. चंद्रावरील विवर बघण्याची संधी या तिघांनी साधून घेतली. पण थोडं थांबा, हे खड्डे आणि विवर चंद्रावरचे नाहीयेत, तर हे खड्डे मुंबईतल्या घाटकोपरमध्ये आहेत. मात्र चंद्रालाही लाजवतील असे हे खड्डे आहेत. नागरिकांना या खड्ड्यांचा त्रास होतोय, मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे दिसत नाहीयेत. त्यामुळे मनसेनं हे अभिनव आंदोलन केलं. मला असं वाटतं की ह्या खड्ड्यांविषयीचं आंदोलन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना याहीपेक्षा अधिक तीव्र करणं गरजेचं आहे. आणि माझ्यामध्ये आता हे आंदोलन फक्त आम्ही खड्डे दाखवतोय, इथून पुढे त्या खड्ड्यामध्ये अधिकाऱ्यांना आम्ही बसवणार. सत्तेत बसणारी व्यक्ती एवढा घोटाळा होत आहे, मी एक सांगू शकत नाही की जो बसला त्यांनी काय, सगळे त्यांना, मी जसं मगाशी बोलले, त्यांच्या घरचा कोणीही व्यक्ती या दुर्घटनेत जात नाही. असं कधी झालं तेव्हा त्यांना कळेल की रस्त्याची परिस्थिती काय आहे. आता बोरिवलीला घडलं आणि अनेक ठिकाणी घडलंय. त्यांचे डोळे कधी उघडणार आहे की हे आपसात भांडतच राहणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट चंद्रावर धडक मारल्यानंतर अखेर पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली. ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तिथले खड्डे बुजवण्यात आले. एकंदरीतच पालिकेनं त्यांचा कारभार सुधारण्याची गरज आहे. नाहीतर मुंबईकर खड्ड्यांना कंटाळून चंद्रावर राहिला जातील या शंका. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मशिदीवरील भोंग्यांवरून मनसे आक्रमक झाली होती. मात्र आता मुंबईतील जामा मशिदनं यावर नामी तोडगा काढलाय. मुंबईतल्या मुस्लिम समुदायात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या जामा मशिदीच्या विश्वस्तांनी नुकतंच अल इस्लाह नावाचं मोबाईल ॲप लॉन्च केलंय. याचं स्वागत आता मनसेकडून करण्यात आलंय. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट. काही दिवसांपूर्वी मनसेकडून भोंग्यांविरुद्ध राज्यभरात जोरदार आंदोलन छेडण्यात आलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील म्हटलं होतं की हा राजकीय विषय नसून सामाजिक विषय आहे आणि भोंग्यांविरोधातील आंदोलनानंतर 92 ते 93% मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी झाल्याचा दावा देखील मनसेकडून करण्यात आला होता. आता सुधारित तंत्रज्ञानाचा, मोबाईलचा वापर करून धार्मिक गोंगाट कमी करता येऊ शकतो याचं उदाहरण जामा मशिदीनं दाखवून दिलंय. मुंबईतल्या मुस्लिम समुदायामध्ये प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या जामा मशिदीच्या विश्वस्तांनी अल इस्लाह नावाचं मोबाईल ॲप लॉन्च केलंय. इस्लाह म्हणजे सुधारणा. या अल इस्लाह ॲपच्या माध्यमातून मोबाईल वापरकर्त्याला नमाजची वेळ झाली की थेट अलर्ट जाईल. जुमा मशिदीमध्ये जेव्हा अजान दिली जाते तेव्हा या ॲपच्या माध्यमातून ती अजान मोबाईल वापरकर्त्यांना थेट लाईव्ह ऐकता येईल. भोंगा वा लाऊड स्पीकरची गरजच पडणार नाही. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होण्याचा प्रश्नच नाही. टेक्नोलॉजी का सहारा लेकर एक ऐप बनाने की कोशिश की गई और कि लोग जो है वो अपने घर के अंदर बैठकर भी मस्जिद की अजान को सुन सकते हैं. अजान को सुनना और नमाज को अंदर आना एक ये अलग, दोनों चीज़ें अलग अलग है. स्पीकर पे अजान और माइक पे अजान होना ये ज़रूरी भी नहीं है, लेकिन कहीं ना कहीं ये चीज़ें एक धर्म से जुड़ी हुई है तो हम इसको छोड़ भी नहीं सकते. जामा मशिदीच्या या अनोख्या अल इस्लाह ॲपमुळं हा गोंगाट रोखण्यासाठी आता मुस्लिम समाज आणखी 2 पावलं पुढे गेलाय असं म्हणत मनसेकडूनही स्वागत करण्यात आलंय. असा प्रयोग
संपूर्ण देशभरातील मशिदींमध्ये केला पाहिजे अशी मागणी सुद्धा मनसेकडून करण्यात आलेली आहे. जामा मस्जिदींनी जो काय ॲप बनवला आहे त्या ॲपचं मी स्वागत करतो, कारण मुस्लिम समाजामध्ये ही साक्षरता जी निर्माण झालेली आहे किंवा साक्षरता जी तयार झाली आहे त्याचंही मी स्वागत करतो. आमचं मुळात हेच म्हणणं होतं की देशभराच्या मशिदींनी जामा मशिदीचा जो हा ॲपचा प्रयोग आहे हा सगळ्यांनी करावा. या ॲपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशांतता आली होती ती आता शांत होणार आहे. तसंच टेक्नॉलॉजीचा योग्य वापर सुद्धा यामुळे झालाय. त्यामुळे येणाऱ्या काळात मशिदींवरील भोंग्यांची जागा हे ॲप घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. संभाजीराजे छत्रपती बोलतायत, आपण थेट जाऊयात. निर्णय होता, बाकीचे निर्णय सुद्धा टप्प्याटप्प्याने आणि पटापट हे होतील हे तुम्ही स्वतः बघा. मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्ष पदाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता होती, ती झाली नाही. आज असं काही नव्हतं, आजच होणार. ते लवकर घेतील. मग ज्या व्यक्तीला, ज्या मंत्र्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी यांनी अध्यक्षपद घ्यावं. आरक्षणाबाबत काही चर्चा झाली नाही, आरक्षणाबाबतीत तशी काही आज चर्चा झाली नाही. मी सुद्धा स्वतः तयारीने आलो होतो की काय पर्याय आहेत आपल्याकडे आणि काय पर्यायाच्या माध्यमातून ते रिव्ह्यू पिटिशन असेल किंबहुना अनेक केंद्राची काय जबाबदारी आहे, राज्याची काय जबाबदारी, ह्या सगळे विषय घेऊन मी तयारी होती. पण विधान भवनमध्ये आज हाऊस फार लेट चालल्यामुळं या विषयावर एवढी सविस्तर आज चर्चा झाली नाही. पण ती सुद्धा चर्चा लवकर होईल. ही सुरुवात आहे आणि सुरुवात एक चांगली बॅटिंग केलेली आहे. चांगली बॅटिंग म्हणजे एक फ्लोअर चांगला होता आणि त्यांनी सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन एक चांगलं मुवमेंट सुरू केली असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. ठोस आश्वासन कुठल्या गोष्टीवर मिळाले? नाही, सगळेच दिले त्यांनी ठोस आश्वासन. सारथीच्या बद्दल एकदम कॉन्क्रीट बोलले, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बद्दल बोलले, कोपार्डीच्या बद्दल बोलले, वसतिगृहाच्या बद्दल सगळे बोलले आणि या सगळ्या गुन्ह्याच्या बद्दल बोलले आणि या सगळ्यात मोठा निर्णय घेतलाच. एवढा मोठा निर्णय इतका सोपं नाही आहे. तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जर झाला तर मुख्यमंत्र्यांना डीसीएमना फेस करावं लागेल आहे. म्हणजे एवढा मोठा निर्णय बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलाय, डीसीएमनी घेतलं किंवा मंत्रिमंडळाने घेतलं किंवा सरकारने घेतलंय आणि सभागृहांनी त्याला सपोर्ट केला. हे खरोखरच ही उल्लेखनीय बाब आहे आणि त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा जे सगळ्यात माझ्याकडे राहून गेला, आज 1064 लोकांना नियुक्त. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे उल्हासनगरमधून. उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. कॅम्प नंबर 2च्या गोल मैदान परिसरातील कोमल पार्क या इमारतीच्या 5व्या मजल्याचा स्लॅब कोसळून एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी सुद्धा झालाय. या होत्या दिवसभरातल्या बातम्या. आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.